अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती, मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत, आप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्ध मार्गावरुनी टोळासी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथून या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यती राजस्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यादिक काही, चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे ग्रहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी, राव बोलला काय वानी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगरप्रवेशे तृतीय अध्यायः.